अँड गाईज वसुंधरा वॉटरफॉल इज हियर. सो गाईज हा जो तुम्ही वॉटरफॉल बघताय ना माझ्या मागे, तो समोर येऊन जो व्ह्यू बघण्याचा मजा आहे आणि जो आनंद आहे ना तो खरंच गगनात मावण्यासारखा नाही. खतरनाक. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. कसे सगळे टाकाटक ना, होप सो सगळे टाकाटक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये. सो थेट संगमनेरमधून. आणि आत्ता मी आहे सकाळी 6:30 वाजता अकोले तालुक्यात. आणि हे अकोले तालुका आणि या तालुक्यातलं गाव जे आहे, ज्या गावात आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतोच मी. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. अकोले तालुका हा पुणेपासून जवळजवळ 150 ते 160 किलोमीटर आहे. आणि त्या सिक्रेट वॉटरफॉलसाठी आम्ही आलो आहे. एक म्हणजे न्हाणी वॉटरफॉल आणि सेकंड म्हणजे वसुंधरा वॉटरफॉल आणि एक मंदिर आहे. सो पहिलं मंदिरच जायचं आहे, त्याच्यानंतर मग 2-3 वॉटरफॉल्स आहेत, सिक्रेट वॉटरफॉल्स आहेत हे. आणि मोस्टली इकडे गर्दी नाही आहे. बाकीचे सगळे अंदरबन वगैरे सगळे आता बंद झालेत. सो या साईडला आलो आहे मी. सो चलो लेट्स गो. आणि चॅनलला जे कोणी नवीन बघतायत त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ज्याचा नाही, ज्याचा उपवास नाही त्यांनी नाश्ता घ्या. उपवास होते येते मागून चमचे पहिले द्यावा. नमस्कार मंडळी, मी आहे आणि मी तुमच्यासोबत फिरायला आलेलो आहोत. आपण आज वॉटरफॉल, भंडारदरा, अकोले व्हॅली, अमृतेश्वर मंदिर हे सगळं बघणार आहे. आणि आपली टीम ह्या लोकांना आपण हॅलो करो अरे हॅलो. पोट भरून खावा, आपलंच आहे सगळं. ड्राइवर साहब है, अगर कल रात ये नहीं ये सो जाते तो हम सब सो जाते. रात भर के लिए, पूरे दिन के लिए, सॉरी हदम के लिए. क्या खा रहे ड्राइवर साहब? बाय बाय. सो गाईज जस्ट आपला आता नाश्ता झाला आणि नाश्ता झाल्यावरती आता आम्ही निघतोय. आणि मी आलोय वेड सह्याद्रीचे या ग्रुप थ्रू आलोय. आणि या ग्रुपचं मेन लीडर आहे आपला रोहित भाऊ आहे आणि त्याला नंतर भेटवतोच. आणि आता आम्ही इथून निघतोय, नाश्ता झालाय. सो आता आम्ही निघतोय अमृतेश्वर टेम्पलला, जो की भंडारदरामध्ये आहे. आणि मी आत्ता हे मगाशी जे म्हटलं तुम्हाला गावाचं नाव सांगतो ते आत्ता मी भंडारदरामध्ये आहे. आणि भंडारदरामध्ये आपण 4-5 वॉटरफॉल बघणार आहे. एक नेकलेस वॉटरफॉल आहे जो की सेम नेकलेससारखा दिसतो आणि तो आपल्याला एक बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर न्हाणी वॉटरफॉल आहे आणि वसुंधरा वॉटरफॉल आहे. हे 3 वॉटरफॉल मेन आहेत. आणि एक त्यांनी सरप्राईज वॉटरफॉल म्हणून सांगितलं आहे. सो तो एक बघायला जायचा आहे. तुम्हाला माझ्या मागचा व्ह्यू तर दिसतच असेल. सो गाईज फायनली आपण पोचलो अमृतेश्वर टेम्पलला. आणि हे मंदिर 12व्या शतकात बांधलेलं आहे. जस्ट आता सगळे गेलेत, वारा भरपूर आहे आणि पाऊस पण आहे. मी त्याच्यात रेनकोट अजिबात आणलेलं नाही, छत्री आणली होती, एक मॅडम छत्री आणली होती. आणि सगळे दर्शन घेत आहेत आता. हे बघा ते अमृतेश्वर टेम्पल. नावाचा राजा होता. त्या राजाने त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर ज्या काही नद्यांचा उगम होतो त्या नद्याच्या उगमावर, म्हणजे हे हा मंदिर आहे मागे प्रवरा नदी आहे बरोबर, त्या नद्याच्या उगमावर 12 शिव मंदिरं बांधली. किती? त्यापैकीच एक असलेलं हे अमृतेश्वर मंदिर आहे.
हे मागच्या साईडला याच्या नदी बघितली का कोणी? का फक्त फेरी मारून आले? फेरी मारून काय बघितले का? नाही. याच्यासाठी नाही आलो, आपल्याला एक्सप्लोर करायचं बरोबर ना. आपण हे काय काय बघितलं पुढल्या 4 लोकांना सांगता आलं पाहिजे. हो ते तिकडच जाते बरोबर, ते जाऊन डॅम मध्ये तिकडच. ओके. तर हे हेमाडपंथी, कोणी ऐकलं का हेमाडपंथी वास्तुकला? त्या प्रकारचं मंदिर आहे. असे बघत चाललं तुम्ही मंदिर प्रत्येक ठिकाणी बघा काहीतरी नक्षीकाम केलेलं आहे बरोबर. तो फोटोज वगैरे घ्या, आपल्याला ग्रुप फोटो पण घ्यायचा आहे. पळायचं नाहीये, छत्र्या बित्र्या बंद करून ठेवा, भिजा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण पावसात आलाय तर पावसाचा आनंद घ्यायचा आहे. सगळ्याला चेंजिंग रूम दिलं जाईल, त्यावेळेस तुम्ही तुमचे व्यवस्थित कपडे घाला. सो गाईज, आमचे जे ट्रेकचे मेन लीड आहे सर्वेसर्वा, आपल्या ग्रुपचं नाव काय? वेड सह्याद्रीचे सर्वेसर्वा म्हणून ग्रुपचं नाव विसरले. वेड सह्याद्रीचे सर्वेसर्वा आपले रोहित भाऊ. सो मगाशी जे व्हिडिओ मध्ये मी सांगितलं ते हेच आपले रोहित भाऊ. इन्स्टाला तुम्ही बघितलं असेल काहीतरी रील मध्ये. सो आपल्या पण रील मध्ये दिसतीलच ते उद्या, आणि युट्यूबला पण दिसतीलच. चला नक्की करा. सध्या आम्ही आहेत अमृतेश्वर मंदिरामध्ये आणि इथून पुढे जाणार आहे 4 ते 5 वॉटरफॉल एक्सप्लोर करायचं. सो एक्साइटेड. चला. सो गाईज, मंदिराचं दर्शन करून आता आम्ही निघतो वॉटरफॉलकडे. पहिलं जाणार आहे नानी वॉटरफॉल, आणि नानी वॉटरफॉल करून मग पुढे आपण निघणार आहे वसुंधरा वॉटरफॉल. अँड गाईज, फायनली आम्ही नेकलेस वॉटरफॉलच्या इथे पोहोचलो आहे, आणि तुम्हाला नेकलेस वॉटरफॉलचा व्ह्यू दाखवतो. जस्ट 1 मिनिट. दिस इज द नेकलेस वॉटरफॉल. सेम नेकलेस सारखा एकदम शेप दिसतोय बघा. हॅलो 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 ऊपर कर कॅमेरा ऊपर. हॅलो गाइस, मागं नको तो, मागं नको तो, काय काय. हॅलो सब हॅलो हॅलो वेळ तुलाचे. गाईज बघा, तुम्हाला तो वॉटरफॉल जो आहे तो सेम एकदम नेकलेस सारखा दिसतोय. तुम्हाला आता कॅमेऱ्यात कसा दिसतोय तो माहीत नाही मला, परंतु मला इथून जो प्रत्यक्षात जो दिसतोय तो एकदम डिक्टो नेकलेस. नेकलेस घालायचं का तुला काय ब्रो? याच्या पुढचा वॉटरफॉल कोणता आहे? याच्या पुढचा वॉटरफॉल आता कोलटंबे आहे, आणि परत कोलटेंबे हा, आणि परत आहे वसुंधरा आणि नानी वॉटरफॉल. असे 3 वॉटरफॉल आहेत अजून आपले. गाईज, तो जो लांबून तुम्हाला नेकलेस वॉटरफॉल जो दिसत होता आता, जो 1-2 मिनिटापूर्वी, तो हाच तो नेकलेस वॉटरफॉल आहे. एकाच्या पोज बघा फक्त, एकाच्या पोज. पप्पाच्या परी, पप्पाचा परा पण आहे तिकडं. पप्पाचा परा. गाईज, आता आपण पोहोचलोय नानी वॉटरफॉलच्या बरोबर खाली, आणि तुम्हाला माझ्या बॅक साईडचा व्ह्यू दाखवतो. And guys, Nani waterfall is here finally. And guys, हा जो व्ह्यू आहे ना, हा जो व्ह्यू 1 नंबर क्लासिक व्ह्यू आहे. तुम्हाला आवाज येतोय की नाही माहीत नाही, परंतु धबधब्याचा आवाज खूप जोरात आहे. प्रेशर एवढा जोरात आहे की कांट इमॅजिन. तो गाईज, किती क्लोजने बघायला मिळतोय तो बघा धबधबा. हा जो वॉटरफॉल आहे ना, खूप खतरनाक आहे, आणि याचा व्ह्यू बघा काय कडक. सगळे फोटो काढायला तडमडत आहेत. असा व्ह्यू नाही मिळत जास्त लवकर बघायला. हा मिळतात, देतील ग्रुपला टाकतील. हा जो तुम्ही वॉटरफॉल बघताय ना माझ्या मागे, तो समोर येऊन जो व्ह्यू बघण्याचा मजा आहे आणि जो आनंद आहे ना, तो खरंच गगनात मावण्यासारखा नाही. खतरनाक आहे, खतरनाक व्ह्यू.
ये वाटरफॉल घूमने आएगा और यहाँ पर नहीं घूमे तो कहाँ पर नहीं घूमे। जय हिंद जय भारत। जय हिंद जय भारत। थोडं पास कर, थोडंसं घेऊन पास कर. तो गाईज आता आपण चाललो आहे वसुंधरा वॉटरफॉलकडे, जो की बेस्ट वॉटरफॉल आहे. तो स्टे ट्यून आणि चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो गाईज वसुंधरा वॉटरफॉलला आपल्याला आतमध्ये जायला नाहीच भेटणार, कारण की पाणी वाढलं आहे. पर्याचं पाणी बघा किती झालं आहे ते. सो पर्याचं पाणी जास्त वाढल्यामुळे आपल्याला बाहेरूनच करायला लागणार आहे जे काही करायचे ते शूट आता. सो बघूया कसा व्ह्यू मिळतोय तो. सो स्टे ट्यून. सो गाईज फायनली आपण पोचलोय वसुंधरा वॉटरफॉलच्या इथे, वसुंधरा धबधब्याच्या इथे. परंतु पाण्याचा प्रेशर एवढा आहे की इथपर्यंत सगळं त्याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, सगळं वाफा येत आहेत बाहेर. ते तुम्हाला इथं दाखवतो. या बघ अँड गाईज वसुंधरा वॉटरफॉल इज हिअर. पाण्याचा प्रेशर जास्त आहे त्याच्यामुळे आतमध्ये जायला अलाउड नाही. पोलीस लोक इथेच उभे आहेत. हे बघा पाण्याला खूप प्रेशर आहे. सो गाईज वसुंधरा वॉटरफॉल बघून आता आम्ही निघतोय पुढच्या दिशेने. सो वसुंधरा वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. हो आता याच्यानंतर कुठे जायचं आपल्याला? कोलडंबेच्या इथे जायचं. आता कोलडंबे वॉटरफॉलच्या इथे जायचं. तो पण खतरनाक वॉटरफॉल आहे. आता बक्षिसाचा विषय आहे, झोपून दाखव. होय फी लगेच रिटर्न मिळणार आहे. बसून काय 100 रुपये डिस्काउंट. 100 रुपये डिस्काउंट. नाही तो 4+ एक जण असेल तरी देईल मी. चला तो गाईज एका दिवसात रोहित भाऊंनी आपल्याला 5 वॉटरफॉल फिरवलेत आणि एक नंबर झकासाची ट्रिप झाली. आणि आता आम्हाला जायचं आहे जेवायला. सो आता डायरेक्ट भेटूया आपण जेवताना. आणि त्याच्यानंतर शेवटचा वॉटरफॉल आहे एक 6वा. कोणता? रंधा वॉटरफॉल. सो त्याचा एक व्ह्यू बघून आपण मग भेटू पुणे. सगळ्यांची एकदम कोळंबी झाली आहे. कधी आता कपडे सुके घालते असं झाले. सो काहीच कपडे वगैरे चेंज करून झाले. आता जरा बरं वाटतंय कारण की थंडीत लय गारडलो. आत्ताचा पाऊस खूप थंड आहे. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो चलो बाय बाय, टेक केअर, बाय.